काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुन्हा एकदा वादात अडकले आहेत. त्यांचे चिखलाने माखलेले पाय कार्यकर्त्याने धुतल्याने विरोधकांना आयतं कोलीत मिळालंय. असे नाही काढायचे, पाय धुताना नाही काढायचे. अकोला जिल्ह्यातील वाडेगाव येथे हा प्रकार घडला. विरोधकांनी पटोलेंवर कसा हल्लाबोल केला पहा. एका ठिकाणी देशाचे आदरणीय पंतप्रधान सफाई कर्मचाऱ्यांचा गौरव करत असताना स्वतःच्या हाताने त्यांचे पाय धुतात आणि दुसऱ्या ठिकाणी काँग्रेसचे प्रांत अध्यक्ष एका गरीब कार्यकर्त्याकडून पाय धुवून घेतात. ही आहे तुमची संस्कृती. त्या गरीब बापानं तुमचे पाय धुत असताना त्याच्या मुलानं पाहिलं असेल, त्याच्या कुटुंबानं पाहिलं असेल, काय वाटलं असेल त्यांच्या जीवाला. म्हणजे काँग्रेसची गोर गरिबांना वागणूक देण्याची ही पद्धत. काँग्रेस नेत्यांनी ताबडतोब माफी मागण्याची आवश्यकता आहे. त्यांना माफी मागावीच लागेल. काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे आणि त्याच्यावरून त्यांचं जे सतत संविधान बचाव, संविधान खतरे में है, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, हे सगळं बोलण्यापुरतं ठीक आहे, परंतु एका कार्यकर्त्याकडून चक्क त्यांनी पाय धुवून घेतलेत. अहो नाना, तुम्हाला काहीतरी जनाची नाही तरी मनाची तरी ठेवा. आणि तुम्ही आमच्यावर दोषारोप करतात, माननीय मोदीजींवर दोषारोप करतात की संविधान बदलणार. हेच तुमचं एका व्यक्तीबद्दलचं प्रेम किंवा माणुसकीला मी तर म्हणते काळीमा फासण्यासारखं आहे की तुम्ही एखाद्या कार्यकर्त्याकडनं पाय धुवून घेताय. तुम्ही त्याला थांबवायला पाहिजे होतं. किती त्या कार्यकर्त्याचं तुमच्यावर प्रेम असलं आणि तरी तुमचे पूर्वी पण असेच फोटो आलेले होते हो, कुठल्या तरी महिलेने पाय धुतल्याचे वगैरे, लोक विसरत नाहीत. परंतु हे तुम्हाला खरं तर नाना पटोले यांनी काँग्रेसच्या राजीनामा दिला पाहिजे त्यांच्या अध्यक्षपदाचा, अशी या ठिकाणी मी मागणी करते.